परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये शाही स्नान घालण्यात आले। यावेळी हा क्षण आपल्या डोळ्यात सामावण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती। यावेळी स्थानिक प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून दरवर्षीपेक्षा भाविकांची संख्या यावर्षी जास्त असल्याचे साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे। आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण उपाययोजना केल्या असून प्रत्येक 2 किलोमीटर अंतरावर ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे, असे देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे। आज पालखी सातारा जिल्ह्यात प्रवेश करते। आज सातारा ते माऊलीची पालखी आपल्या जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत। त्याच्याबद्दल मागचे 2-3 महिन्यापासून प्रशासनाने खूप मेहनत घेतलेली आहे। यावेळी आपण पाहतोय की जे माऊली सोबत पालखी सोबत जे श्रद्धाळू आलेले आहेत त्याची संख्या सुद्धा मागच्यापेक्षा जास्त आहे आणि ते गृहीत धरून प्रशासनाने सर्व तयारी केली होती। त्याच्यामध्ये महत्त्वाची 4-5 तयारी असतात। लोकांची पिण्याची पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, स्वच्छताची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था आणि ज्या ठिकाणी ते मुक्काम करतात त्या ठिकाणी सर्व सोय उपलब्ध करून दिली। त्याच्याबद्दल सर्व यंत्रणामध्ये चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन झाला। माऊलीचे जे प्रमुख आहे ज्ञानेश्वर महाराजांचे ते सर्व त्यासोबत सुद्धा मीटिंग झाली होती आणि त्याची जी सूचना होती ते सुद्धा सर्व चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की चांगल्या पद्धतीने आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आज जे श्रद्धाळू आलेले आहेत त्याच्या चांगल्या पद्धतीने आपण येणारे 7 दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये असणार, तेव्हा त्याला चांगल्या पद्धतीने आपण आपली मदत देऊ शकतो आणि त्याचा सत्कारही करू शकतो आणि सर्व सोयीसुविधा सोबत आपण त्यांना सर्व गोष्टी उपलब्ध करण्यात दिलेली आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण उपाययोजना केल्या असून वारकऱ्यांच्या वेशामध्ये आमचे पोलीस या वारीमध्ये सहभागी होऊन चोरांवर लक्ष ठेवून आहेत। 4 दिवस पालखी सातारा जिल्ह्यात असून संपूर्ण सुरक्षा यावर लक्ष केंद्रित केले असून 800च्या वर अंमलदार तसेच 1000च्या वर होमगार्ड या ठिकाणी तैनात केले असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले आहे। नमस्कार। आज 6 तारखेपासून सातारामध्ये माऊलीचं आगमन आहे। 11 तारखेपर्यंत सातारा जिल्ह्याच्या हद्दीत माऊलीची पालखी राहणार आहे। याच्यामध्ये पोलिसांशी निगडीत काही विषय असतात, त्याच्यामध्ये फार लक्ष देण्याची गरज असते। जसं की संपूर्ण हा जो मार्ग असतो तो वाहनासाठी बंद असतो, त्यामुळे ट्रॅफिक डायव्हर्जन हा एक महत्त्वाचा विषय असतो। पालखीसोबत चालणारे जे भाविक असतात त्यांची सुरक्षा ही महत्त्वाचा एक विषय असतो। महिला खूप मोठ्या प्रमाणात, ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात, त्यांची सुरक्षा, त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा हा एक विषय असतो। आणि तळावर जेव्हा सगळे तंबू लावलेले असतात, सगळे लोक भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, त्यावेळी त्यांच्या दर्शन बारीमध्ये येणाऱ्या जो त्यांची रांगा आहे ती रांगा व्यवस्थित आले पाहिजे आणि त्यांना बाहेर पडताना कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, अशा प्रकारचे सगळे विषय असतात। यावर्षी याच्यासाठी खूप बारकाईने सूक्ष्म नियोजन करण्यात आलेलं आहे। 800 जास्त पोलीस अंमलदार अधिकारी या बंदोबस्तमध्ये लागलेले आहे। 1000च्या वर याच्यामध्ये होमगार्ड्स लागलेले आहे आणि आम्ही सगळे स्वतः या बंदोबस्तमध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी अंमलदार सोबत आहे, त्यामुळे खूप सुरक्षित वारी यावेळी सर्व भाविकांना मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। वारी येण्याच्या अगोदर आणि वारी केल्यानंतर सुद्धा लोणंद नगरी याच्या स्वच्छतेवर मोठा भर देण्यात आले आहे, असे झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले आहे। सर्वप्रथम जसं आता कलेक्टर सरांनी सांगितलं, साफसफाईचा पूर्ण प्रबंध आहे। प्रत्येक ग्रामपंचायतला पण आपण निधीचा आणि पूर्ण प्लॅनिंग करून दिलेलं आहे आणि मुख्यतः इथे माणूस जेव्हा येतील तो सर्वप्रथम आपला कन्सर्न आहे आरोग्यामध्ये जवळपास आता 1000 कर्मचारी इन्क्लुडिंग 70 डॉक्टर पूर्ण तैनात आहे। प्रत्येक 2 किलोमीटरमध्ये तुम्हाला एक ॲम्ब्युलन्स दिसणार आणि प्रत्येक 1 किलोमीटरमध्ये तुम्हाला एक बाईक पथक, जो आरोग्य पथक असणार, एक बाईकवर 2 व्यक्ती असा असणार आणि प्रत्येक दिंडीला पण आपण आरोग्य किट प्रदान केलेलं आहे। या व्यतिरिक्त पण आता जिथे हे आपलं खाजगी जिथे क्लिनिक आहे तिथे पण बेड आरक्षित केलेलं आहे आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि पूर्णपणे तयार आहे। धन्यवाद। परंतु वारी गेल्यानंतर किंवा वारी पोहोचायच्या आधी स्वच्छतेचे विषय असतात सगळे, त्याच्याबद्दल काय तयारी आहे? तो वारी पोहोचायच्या अगोदर पण स्वच्छताची सोय केलेली आहे आणि त्याच्या नंतर पण आपण जिथे व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहे, NGOs आहे, शाळेच्या विद्यार्थी आहे, अकॅडमीज आहे, त्याच्यासोबत पण आपण टाईअप केलेलं आहे आणि वारीच्या नंतर पण तुम्हाला तसंही साफसफाई दिसणार।